नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 11वा अध्याय वाचत आहोत. 11व्या अध्यायाचे आपल्या 700 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 700च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. जो हरी कथेने गेला क्षण, तो काळासी नव्हे प्राशन. काळ सार्थकता त्या नाव जाण, जे श्रद्ध श्रवण हरिकथा. परीस कथेचे महिमान, श्रद्धायुक्त करिता श्रवण. तीही लोकीच दोष दहन, अक्षरे जाण होतसे. ऐक श्रद्धेचे लक्षण, करिता हरिकथा श्रवण. ज्याचे अर्थारूढ मन, श्रद्ध श्रवण त्या नाव. श्रवण ऐकोनी नास्तिक, देवची नाही म्हणती देख. आहे म्हणती ते पोटवाईक, आम्हासी निषेख ठाकेना. या नास्तिका देवनी तिळोदक, ज्याचे वाढले अस्तिक्य देख. श्रद्धा त्या नाव लोलिक, अगाध सुख ती माझी. श्रवणी ध्यानी अंतराय, लय विक्षेप कषाय. का रस स्वादू ही होय, ही चारी अपाय चुकवावे. एकता ही हरिकथा, विषय चिंतनी गोडीचे चित्ता. ते श्रद्धा नवे गा सर्वथा, मुख्य विक्षेपता ती नाव. हावभाव कटाक्ष गुण, सुरत काम निरूपण. तेथ ज्याचे श्रद्धा श्रवण, रसस्वादन त्या नाव. हरी कथे पासी वेसला दिसे, परी कथे पासी मन ही नसे. चित्त भवे पिसे देसे, तो मर्कट वेशे विक्षेपो. नातरी नाना उद्वेंगे, ऐकता कथा मनी न लगे. का कथे माझी झोप लागे, तो जाणावा वेगे लय विक्षेपो. श्रवणी ध्यानी बैसल्या पाठी, सगुण निर्गुण काही नुठी. निळे पिवळे पडे दिठी, गुणक्षोभ त्रिपुटी कषाय. श्रवणी ध्यानी हे अवगुण, तैसाची त्रिविध प्रेमा जाण. तो ओळखती विचक्षण, एक लक्षण सांगेन. महावीराचे शौर्यपण, ऐकोनी शुद्ध दारुण. अत्यंत हरिखे उल्हासे मन, तो प्रेमा जाण राजस. दुःख शोकाची वस्ता, का गेल्या मेल्यांची वार्ता. अत्यंत विलापाची कथा, ज्यासे एकता नटसंठे. नेत्रे अश्रूची आधारा, स्पंदने कापे थरथरा. प्रेम विलाप वसरा, तो जाण खरा तामसू. सगुण मूर्तीची संपदा, शंख चक्र पद्मगदा. पीतांबरधारी गोविंदा, ऐकोनी आनंदा जो भरे. नेत्री आनंद जीवन, हृदयीन संते स्पुंदन. कृष्णमय झाले मन, तो प्रेमा जाण सात्विक. यावरी जो प्रेमा चौथा, अतर्क्य तर्केणा सर्वथा. उद्धवा तू मजलागी पर्यंता, तोही आता सांगेन. तुझ्या भावार्थाची अवस्था मोठी, ते बोलवी ते गुह्य गोष्टी. तुझ वेगळा पाहता दृष्टी, अधिकारी सृष्टी दिसेना. श्रीकृष्ण म्हणे सावधान, ऐकोनी निर्गुण श्रवण. ज्याचे चिन्मात्री पुढे मन, उन्मज्जन होऊन येणे. जेवी का सैंधवाचा खडा, पडला सिंधू माझी वडा. तो झाला सिंधूची तेवी तो धडपुडा ब्रह्म होय. चित्त चैतन्य पडता मिठी, तू सुटता लिंग देहाची गाठी. नेत्री अश्रूचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगी. जीव भावाची दशा आटे, अनिवार बाष्पकंठी लाटे. काही गेल्या शब्द न फुटे, पुरू लोटे स्वेदांचा. नेत्र झाले उन्मिलित, पुंजाळले तेथीच
विचे तेथ विस्मयाचे भरतेत उसंडत स्वानंदे हा जान पा प्रेम चौथा उत्तम भागवत अवस्था तुझ म्या सांगितली तत्वता इच जाणता मी कू निर्गुणी जो प्रेमा जाण ते शोधित सत्वाचे लक्षण हे मी जाणे उनखून हा ब्रह्म संपन्न जाणती उद्धवा श्रद्धायुक्त श्रवण तेने एवढी प्राप्ती आहे जाण श्रद्धा श्रवणाचे महिमान अतिगहन तिही लोकी सविवेक नैराश्य वक्ता जोडल्या श्रद्धेने कावी कथा का सज्ञानमयी नली या श्रोता सोय कथा सांगावी जे श्रोता वक्ता दोन्ही नाही ते रिघावे मनाच्या ठाई का माझी जन्मकर्मे जे ना काही एकलाही विचारी सांडुनी विषयाची आस गालोनी कळी काळावरी कास माझ्या कीर्तनी ना होनी उदास अति उल्हास करावा त्याजूनी या कामाचे बीज सांडुनी लौकिकाची लाज कीर्तनी नाचावे भोज गरुडध्वज स्मरोनी रामकृष्ण हरी गोविंद ऐशिया नामाचे प्रबंध गाता नाना पदे छंदबंद करावा विनोद कीर्तनी जेने आत्मतत्व जोडे जोडी ऐशी आपदाची घडीमोडी कीर्तनी गावी गावडी संत परवडी बेसवूनी श्रुती मृदंग टाळ घोळ मेळवूनी वैष्णवाचा मेळ कीर्तनी करावा गदारोळ काळवेळ नमनावा दशमी दिंडी जागरणे आळस सांडूने गावेवाने हावभाव दाखवणे कर्मस्मरणे माजिनी ओढूनी धनुष्याची ओढी त्र्यंबक मोडीले कडाडी मी राम मनोनी हाक फोडी जैतांची गुढी कीर्तनी गोवर्धन उचलीला दावाग्नी प्राशेला तो विन्यशू दाविला सेतू बांधिला नुकारू आळस दौडोनी दुरी अभिमान घालोनी बाहेरी अहरणीशी कीर्तना करी गर्वन धरी गणी वेचा गानीव जाणीव शहानीव ओवाळूनी सांडावे सर्व सप्रेम सापळी कथा गौरव सुख भिनव तेने जमज गरजत नामाच्या कल्होळी नामासरसी वाजे टाळी महापातका झाली होळी ते वैष्णव वेळी मी उभा जे सुख क्षीरसागरी नसे पाहता वैकुंठीही न दिसे ते सुख मज कीर्तनी असे कीर्तन वशे डुल्ल तू मज सप्रेमाची आवडी भारी भक्त भावाची या कुसरी मीही कीर्तनी नृत्य करी छंद तालावरी विनोदे ऐशिया कीर्तन परिपाठी बुडाल्या प्रायश्चितांच्या कोटी कुंडली यमदूत राहाटी काढिली काठी पापाची नामस्मरणाच्या आवडी लाजल्या मंत्रबीजाच्या कोडी तपादी साधने बापुडी झाली वेळी आणि हरिणामे ऐकोनी हरिणामाचा घोख योगयागी लपविले मुख धाके पळाले विषय सुख विराले देख अधर्म हरिणामाच्या कडकडाटी दोष रिघाले दिक्पटी तीर्थाची उतरली उटी कीर्तनस कसवटी हरिप्रिया माझेनी प्रेमे उत्तम होनी आवडी कीर्तनानुदीनी मन सावाचा कर्मे करोनी मज वाचूनी नेनती माझे भक्त जे उत्तम त्यांचा धर्म अर्थ मीची काम मज वेगळा मनोधर्म अन्यथा कर्म करू नेने
माझे मज भजन उत्तम कर्म, मज अर्पे तो शुद्ध धर्म, मज कामने हा शुद्ध काम, ज्याचा राम मज माझी वेचूनिया नानार्थ, संग्रहो करीती परमार्थ, नश्वर अर्थ जे वित्त, ते माझे भक्त न संचिती, ज्याचे धनावरी चित्त, ते केवळ जाण भक्त, ते जे काही भजन करीत, ते द्रव्य अर्थ नटनाट्य, मनसा वाचा कर्मे जाण, जेथ नाही मदर्पण, ते दांभिक भजन केवळ जाणुदरार्थ, भक्ती माझी विरुद्धपण, विरुद्ध धर्माचे लक्षण, तेही करीन निरूपण, सावधान उधारी, माझे भजन करुनी गौन, जो करूरी घे जनार्दन, हे भजन विरुद्ध लक्षण, मुख्य जाण भक्ताचे, गाठीचे वेचू नेने धन, कोरडे करी माझे भजन, मजसी जेने केले वचन, विरुद्ध लक्षण मुख्यत्वे, या नाव अर्थ विरुद्धता, आता दुष्कर्मी तो विचारता, मी भजतसे भगवंता, दोष सर्वथा मज न लागे, ऐशी या भावना, जो दुष्टकामी विचारे ना जाना, हे भजनी विरुद्ध लक्षणा, भक्तपणा जाणीत, मजनार्पिता जे श्राद्ध, ते त्यांची कल्पना विरुद्ध, श्राद्ध संकल्प विरुद्ध, मदर्पणे वेद गरजती, श्राद्धी मुक्त संकल्प जाण, पितर स्वरूपी जनार्दन, ऐसे सोनिया जाण, नैवेद्य मदर्पण न करीती, अन्न ब्रह्म, हे श्राद्धीचे गुह्यवर्म, ऐसे नेनोनी शुद्ध कर्म, वृथा भ्रम वाढविती, मी सकळ जगाचा जनिता, मुख्य पितरासाही मी पिता, त्या मज कर्म नार्पिता, विरुद्ध सर्वथा ते श्राद्ध, मज नार्पिता जे करणे, ते उपजे अभक्तपणे, विरुद्ध धर्माची लक्षणे, दुःख दारुणे अनिवार, उत्तम भक्ताचे लक्षण, संकल्पे विन जाण, अन्ना पानादी मदर्पण, करीती खून जाणती, ध्रुवाच्या प्रिय अढळ, ते माझ्या ठाई भजन निशीळ, ते माझी भक्ती अंचंचळ, अति निष्फळ पावती, आर्त जिज्ञासू अर्थार्थी, या तिघांसी जी नभेची प्राप्ती, ते माझी जे चौथी भक्ती, प्रेमे पावती उद्धवा, आरती हरण काजे, जिज्ञासू जानपणा लागी भजे, ती जे वांछी जे दिवोजे अर्थसिद्धी, यावरी चौथियाची ठाई, या कल्पनाच माग मोस नाही, या लागी चौथी भक्तीने पाही, ज्याच्या ठाई घररिगे, जया भक्ती माझी वाडे कोडे, मीच मी चौकडे, जेथीच्या तेथी सापडे, हे भजने तोडे जयासी, संकल्प केली आवीन, सहजे होतसे मदर्पण, हे चवथे भक्तीचे लक्षण, अतर्क्य भजन पेन माझे, तेथ जे करणे तोची पूजा, ते बोलणे तो जपू माझा, जे देखणे ते अधोक्षजा, दर्शन ओजा होतसे, तेथला चालणे ते यात्रा माझी, जे भक्षी ते मजची यजी, त्याची निद्रा ते समाधी माझी, ऐसा भज माझी भजतसे, या परी अनायासे जाण, सहजे होतसे मदर्पण, हे चौथी भक्ती सनातन, उद्धव संपूर्ण तो लाभे, उद्धव ऐसे मानिसी, ती चित्ती जे मुळी होनी
सारी भक्ती पहिली दुजी तिजी चौथी मिथ्य वंदती कल्पना सहज माझी जे प्रकाश स्थिती इथे भक्ती बोली जे भगवंती सवी ती बोली जे वेदांती शेवी शक्ती बोली जे बौद्ध जिनेश नेमिनाथ जोगी म्हणती अजिनाथ भैरव खंडेराव गान पत्य अव्यक्त म्हणत एक म्हणती हे अधिमाता और सौर म्हणती तो हा सविता असो नावाची बहुकथा उपासकता विभागे ऐशी जे का प्रकाश स्थिती त्या नाव बोली जे भक्ती ते जेने प्रकाशे त्रिजगती उत्पत्ती स्थिती लय भासे माझ्या नाना अवतार माळा येणे प्रकाशे प्रकाशती स्वज्वळा देओ देवी सकळा येणे प्रकाश मेळा महसती माझा अवताराची उत्पत्ती तेने प्रकाशे असे होती नाना चरित्रेंती प्रवेशती ते प्रकाशी ऐशिया प्रकाशाची जे प्राप्ती ते आजान सनातन माझी भक्ती उद्धवाम्या हे तुझ प्रती यथा निगुती सांगितली निष्वळ भक्ती सनातन हे मुळीचे पदव्याख्यान या लागे भक्ती सनातन समूळ जान बोलिलो सांडोनी पदार्था नाही बोलिलो जी वृथा सावधान व्हावे श्रोता पुढील कथानुपमा उद्धवा हे ऐशी माझी भक्ती कैसेनी मनसी होय प्राप्ती भावे धरिली या सत्संगती माझी भक्ती उद्बोधे मुख्यत्वे संताची सेवा हीची साधन आवडी देवा संत वचने निज भावा देतुसे तेव्हा निज भक्ती ज्यासी आवडी संत संगाचा मेळू जो साधू वचनी अति भो काळू जो पडिले वचन नेने उगळू तोची पायाळू निज भक्ती साधू वचनी श्रद्धा भारी देखो निया निज निर्धारी त्यावरी सद्गुरु कृपा करी साधू चराचरी गुरुरावो गुरु आचोनी तत्वता नाही संसारी तारिता गुरु वचनी निज भक्ती दाता मीची सर्वथा भक्तासी सद्गुरु जो संसारी त्यांची आज्ञा मी माहेश्री जो ज्यावरी कृपा करी तो मी उद्धरी तात्काळ त्या सद्गुरुचे भजन जो मद्रूपे करी जान त्याचे भज पर्यंते पण माझे निही जान न बोलवे त्याचा इहलोक परलोक दोन्ही चालविता मीची देख त्यांचे मग अत्यंत सुख हरिखे हरिख ओसंडे त्याची गुरुने जो दाविला मार्ग चालता न पडे प्रयास पांग मी समोरा धावे श्रीरंग आपले सर्वांग मी ओढवी तेने जावे ज्या पदासी ते वदची मी आणि त्यापासी संत भजनी की प्रीतीशी ऋषिकेशी सांगतो ऐसे कोणिया वचन उद्धवाचे कळवळले मन कोण कोण ते साधुचरण त्याचे निज निश्चिन्न पुसोपा कोण ते भक्तीचे लक्षण वचती खून ते कोण कोण ते समूळ जाणावया आपण उद्धवे प्रश्न मांडला ज्ञाते वक्ते आहेत बहुत परी ते रजतम गुणयुक्त गुणानुसारे निरूपित त्याची पुसो चित्त मानिना अथवा सात्विक केवळ तो सद्गुणे विवळ बोलणे बोलता जाये बरळ नव्हे केवळ निजबोधू
जैसा तू नव्हेसी कृष्णनाथा, तुझा अधीन गुण तत्वता, लीला विग्रहे देहधारिता, निज ज्ञान वक्ता तुझी एक, या लागी जी उत्तम श्लोक, तुझ म्हणती तिन्ही लोक, तुझ वेगळा निक आम्हासी देख मानेना, माझी या प्रश्नाचा वक्ता तुझी एक कृष्णनाथा, तरी साधू कोण तत्वता तुझ सर्वथा मानला, तुझ मानले जे साधुजन, त्यांचे संपूर्ण सांग लक्षण, तूच पडियंती भक्ती कोण दे तेही लक्षण सांगावे.